दादा कुठं आहे भाऊ? द्या ना म्हणलं डिझेल भरा लवकर. दादा अरे हो ना भाऊ, हो ना, दम जरासा. ते आपली लाईन गेलेली आहे, जनरेटर सुरू करायला चाललो. तुम्ही ते इंजिन सुरू करायला लागते ना. हा 2 मिनिटं थांबा, गेलो की आलोच मी. हा थांबा ना जरासा, लाईनचा प्रॉब्लेम आला ना. का इग्नस आहे का सर? काय करा एका मागे एक इग्नस काय ते लई नाही गेली म्हणते. पहा बा करा ते सुरू. हो टाका 4,000 टाकून दे जा. 4,000चं? अबे काय आलं का शिवलाल? हा का कच्चंच खातं का बिलं का काही का कुठे बी निरा कापातच करतो तू? सांगा आता 4,000 म्हणजे काय काय किती होणार आहे ते? किती येतेस किती? झालं 40 लिटर 42 45 याच्यावर होणार आहे का? तेवढं पाहिजे नाही का आपल्याला? गाड्याच्या मागं जाणं येणं मागं पुढे. अजूनही उद्या परवा दिवशी राहणं आपल्याला. काही लागलं सवरलं तर चालले घेऊन गाडी. दुसरं कुठं गाड्या आणून देऊ राहिले ते हे आता सामानाच्या आपल्याला नेता येईल. पण बाकीच्या बैल बंड्यास आहेत ना. काय नाही येणार आहे सामान आणायला मग. काय का मुक्षीराम, लय बारीक पाठ तू बारीक म्हणजे जाऊन भरू दे ना. बघा गाठी का पिऊन राहिला गाठी काही आपल्याला गाठी याच्यात बी नानमुखात नाही राहिला का साहेब गाठी होकला. हे बघड्या काय तू पावणे बाराच्या तुम्ही नसतं का ताप नका करू बा तुम्ही. थांबा इथं नको आता कलकलो. आधीच तर माणसाचं सकाळपासून डोकं क्रॅक व्हायला आहे. हो ना, तर काय हे उशीर होऊन राहिला तर याच्या डिझेल टाका आणि हे टाका आधीच टाकून ठेवत जा ना बे. आधी कुठे टाकता बा? लोक सुद्धा आहे का आपल्या गावातले नडीतून काढा दुखतात ना. थांबा येऊ द्या. चला भाऊ लवकर या ना. टाइम लागते वाटते बा काही सुरू होऊन नाही राहिलं त्याचं. हे बा मी काय म्हणलं 2 मिनिटात येतो मी. हो येतो टॉयलेटून. थांबा तुम्ही इथं. लवकर येतो म्हणलं, लय टाइमपास नको करा, पटकन या. चला या भाऊ लवकर या ना म्हणलं. द्या ना भरू, लग्नाचं काम आहे ना. दादा थांबा ते हँडल बोरायला ना ते इंजिनचं काय गडबड आहे. चला येतो मी पाहत जा. बळबू 4,000 टाकायला लावता आलोच मी. याचं काय जनरेटर वगैरे इंजिन सुरू होते का नाही? ती हँडल मारूस जा बरं. बळबू पहा बरं काय ते चालू. जरा हात लावला का त्याला जा. मग मी तर एकटे होणार वाटते ते. थांबा पाय तुम्ही काय आलोच मी. अरे थांब रे भाऊ, आलो म्हणलं, आलो थांब. आता हे बा पाहुणे बा आता तुमची जवळ तिकडे गेलेले आहे म्हणून तुम्हाला जराशा 2 गोष्टी समजावण्याचे सांगून राहिलो मी तुम्हाला. हो गावातली गोष्ट अलग असते का शांताराम भाऊ. इथं आपले युवा आपले कसे माणसं माहिती नाही का तेडेल दिमागाची माणसं आहेत राजा ती. तर म्हणलं तिथं असे गोंधळ करू नका तुम्ही. काय रात्री तुम्ही लय चढली होती तुम्हाला. काय नाचणं काय उडणं तुमचं काय शांताराम भाऊ. तुम्ही होते म्हणा त्याच्यात पण तुम्ही कसे बिना यायची होती. पण हे फुल लागेल होते का नाही पुरं रिचार्ज मारलं तुम्ही यायनं. काय कुठं मारली मी काही ठिकाणी नाही लस लावतो बाबा. जराशी घेतली तुम्ही मग काय केलं काही नाचलो काही मला माहिती नाही बा. काही तुम्ही काय सांगता मला काही खरं नाही वाटत राहिलं. काय माहित नाही म्हणजे पुरा नागिन डान्स केला आणि ते निरा नाक दाखवणं काय करणं राजा. मग काय तर नसते असे कामं नको करू बा. तिथं फालतू नावाचं खराब नको करू. मग तिथं एक तर आता तुम्हाला माहित नाही का आपला युवाई त्याला फक्त पॉईंट पाहिजे काहीतरी बोलायले. कसे पाहुणे आणले बा बेवडेच आहे नसंच आहे. फालतूचं मग कसं आपल्यावर नाही आलं पाहिजे ना. आपल्याला शाननं राहत आहे तिथं. हो ना, फालतूच्या नावाचा खराब करू नका आता. नाही करत आता मी सांगतो त्याला. मी म्हणते संग होते गलती माझ्यानं. माणूस म्हणलं गलती होतच असते मुंगशराम भाऊ. एक तर उल्हास मारुतीचं लग्न म्हटलं नाही का पाहुणे बा. उल्हासन झालं ते तसं काहीच नाही. हो नाही तर मी हा मी घेते नाही. पण ते कसं झालं ते आता योगा योगा पण आता घेणार नाही मी. मेहरबानी करा ते बडबोराचे संत पेलात ना. मग काय तुम्ही राजे तुमच्या गावात आणलं की असंच करतं म्हणे. आम्हाला तोंड टाकवायला जागा नाही राहा. तर ते तिकडे गेले म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. आता हे बा माणूस किती राहा जरा असे काय. ठीक आहे आता काही येते काय सांगा ती. बोलो शिवलाल उर्फ वामन. बोला म्हणलं काय म्हणता आता. काय निघाली का म्हणलं वरात निघाली का? त्याच्यासाठी डिझेल पंपावर आम्ही तिकडे ते थांबलेले आहे बाकीचे. कसे मी आता फोन लावला तुम्हाला. डबल माय कसं मी गाडीत नाही मला सांगायचे छत्रे लोक. जास्त मला फोन लावू नका म्हणलं तुम्ही. काय फक्त सांगतो तेवढं आहे का तुम्ही. सांगा ना काय बोला. आता हटीले साहेब आता बैलगाड्या निघाल्या 15 मिनिटं अगोदर. आणि बैलगाडी नंतर आता डमणी गेलेली आहे. म्हणजे 15 मिनिटाचा फरक पडलेला आहे त्याच्यातनी. फैसला मस्त बसलेला आहे. आणि माणूस आपलाच आहे त्याच्यातनी. काशीनाथ गायबाने ठरल्याप्रमाणे. आणि 2 पोट्टे आहेत आणि मायाबुडा आहे. आणि एक समजा आपले नवरदेव. बाकी इतकी याच्या व्यतिरिक्त कोण नाही. त्याच्यानं तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर आता तुम्ही कसं त्याला काय कसं न्यायचं कसं किडनॅप करायचं ते तुमच्यापर्यंत पहा तुम्ही. के बारे में सोचो सब बंदोबस्त हो गया पूरा प्लान बनाया हमने. मेरा मेवना और जो भतीजा है ना वो उसका काम निकालने वाले वो उठाने वाले हैं. अभी मैं भुतवाड़ी में हुआ यहाँ पे लाने वाले वहाँ पे. यहाँ का मैं देख रहा कैसा क्या किधर रखने का उसको. वैसी कोई टेंशन नहीं है. उसको उठाने वाले अब. अच्छा यानी तुम भुतवाड़ी में है नहीं क्या? अच्छा और ये जो भतीजा और तुम्हारा मेवना आगे खड़े हुए हैं नहीं क्या? अच्छा कौन सा प्लान कौन सा है? कैसे उठाने वाले हैं तुम? बंदूक दिखा दे क्या? नहीं वो नहीं बता सकते हम तुमको अभी से कौन सा प्लान है क्या है. तो फालतू फूट गए तुम तो क्या है हमारा भांडा क्या है फोड़ते क्या तुम चुपचाप अपना काम करो. तुम हमको माहिती दे दो हम बराबर करते हैं. पूरा प्लान हमारा ओके है. टेंशन का काम नहीं है. 10 लाख रुपये उनको कल लाने है. असं म्हणता नाही का? बरं काय सांगितलं असतं मला समजलं असतं काय नाही. म्हणजे मग त्यात काही अडचण नाही आली पाहिजे ना. म्हणजे प्लॅन कसा आहे काय नाही मला सांगा काय आहे नेमकं. अरे प्लान तो ऐसा बनाया ना अच्छी की बिल्कुल ये हो जाएंगे. बिल्कुल 1-1.5 घंटे के अंदर मारुति डॉन यहाँ पे होगा. समझे क्या. कोई टेंशन मत लो तुम. सब ओके होने वाला है. वही बोल रहा था नहीं तो छोड़ देंगे वैसी डर के मारे. डरने का नहीं बिल्कुल. मैं हूँ उधर से. तुम्हारा काम बराबर करने का लेकिन. अरे उनको क्या वैसे छोड़ रहा क्या. मैं पूरे पैसे वसूलूंगा बाद में छोड़ूंगा. ये भूत बंगले में काम ही नहीं उसको छुपा ये भी पता नहीं चलेगा उसको. समझे क्या. बिल्कुल तो भी मैं क्या बोल रहा था जितना ज़्यादा प्रेशर लाएंगे उतना वो कैसे ये पैसे जल्दी जमा करेंगे. इसलिए कैसे आज के रात में तुम पैसे जमा करो यानी कल की शादी टाइम पर हो जाएंगी फिर.
वो तो उनका काम है ना पैसे लाने का। फिर हाँ, हम तो धमकी देने वाले हैं। हाँ, वहाँ पे भगदड़ मच गई कि हमको फोन कर देने का, ऐसा ऐसा यहाँ पे दांगड़ो हो रहा। हाँ, बाद में मैं बराबर फोन लगा था उनको। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, मैं वहाँ पे भगदड़ मच गई कि बस फ़ोन कर देता तुमको, ऐसा ऐसा करना है अभी, हो 1 घंटे में फ़ोन लगाओ करके। बस बस मैं नंबर भी देता 1-2 का, ठीक है, ओके। ठीक है, भेज दो, उनके ससुर का नंबर भेजो, उसके पिताजी का नंबर भेजो, समझे क्या? हाँ ठीक है, मैं देखता अब जरा बंगला कैसा है आलू पोंगा का, कहाँ पे इनको लेके जाना है ये वो देखना पड़ेगा। ठीक है, रखता फिर। चला दादा म्हणलं, भरलं डिझेल तुमचं, पैसे भेटले. काढा ना गाडी, काढा ना लवकर. बाकीच्या गाड्या आहेत ना, हो बाजूला. कुठे आहे म्हणलं शिवलाल? ते तिकडे दिसून राहिला, ते इकडे फोनवर बोलून राहिला. द्या आवाज दे त्याले. येतं तसं आहे, काय फोन लागला का काय मनानच करू राहिला. म्हणलं शिवलाल भाऊ चला ना, चला ना. चला झालं म्हणलं, भरलं डिझेल भरलं, चला. हो हो येऊन राहिलो. बरं पांडे साहेब ठेवतो म्हणलं फोन आता. या लग्नाला या म्हणलं नक्की, शेंद्रीले. तेच म्हणलं, हां ठीक आहे ठेवतो मग. पांडे साहेबाला फोन केला होता. काय आता ते भुललं होतं, काही पत्रिका लेखाच्या कसं मागं पुढे झाल्या आता. काही लोकांना पोहोचल्या, काही आता बुलढाण्याकडचे हे ते लोक जरासे दूरचे गाव काही काही म्हणजे खेडेपाडे पोहोचल्या नाही, शहरानं पोहोचल्या. हो मग आता ते लवकर टाकायला नाही पाहिजे का? काही टाकलं ते उशिरा टाकल्या असं. उशिरा घाल टाकल्या, बरोबरच टाकेला आता. होते मागं पुढे, मग काय गडबड किती आहे, धामधूम किती आहे, मग सगळे कर्मचारी गुतेला आहेत ना. बरं चला मग निघता आता, चालता आता काय मुक्काम करता इथं. चला काढा लवकर लवकर गाडी, उशीर होऊन राहिला. कुठं उशीर हो, आज दिवसभर तिथं गणगण हिंडच आहे ना गावात. मग काय तर मंडपात गेला आता इकडून जाऊन बेसन पोया खा लागते. त्यापेक्षा आपण एका ठिकाणी नाश्ता करू. चला मी चालतो एक नाश्ता, पैसे नका काळजी करू. नाश्ता गिस्ता नाही तिथंच डायरेक्ट आता. चहा आगी करतीनच ना, काय चाय नाही करणार का आलेल्या पाहुणे आले बाबा, टाइमपास करणार ना. मग काय तर पंक्चर करण्याला का गाडीमध्ये. अरे थांबा तुम्ही शांतराबू, गडबड नका करत बा, खा प्यायचे नाव काढलं माणसानं तसं बोलावं नाही. हो जवळच आहे नाश्त्याचं का भाऊ, इथंच आहे जवळ. बस समोर गेलं की नाश्त्याचं आहे सेंटर. हो चांगला नाश्ता भेटते इथं. काय तर चला पाहुणे बा, का म्हणलं संकेतचे बाबा, तुम्हाला काय वाटते? करून घेऊन आठीचं काय करायला घ्या. मग काय चला 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 घे, काय म्हणलं गाडी घे नाश्ता ठिकाणी घे. आता जमलं नाही का, अर्धा घंटा तिथं कव्हर करतो, गाडीतली हवा सोडून देतो. पुढे जराशी गेली की बस झाली पंक्चर नाही का. बरं चला मग, हा चला घेतो काढून मग. बाबा सर गावात चालला का? पुऱ्या गाड्या नेन ते काय आहे का नाही, कुणी गावात आहे का नाही म्हणलं. अरे बाबा झाबरू सगळे चालला का? अरे कोण राहिलं, कोण नाही गावात नाही आता. असले 2-4 जण आहेत, ते मागं पुढे येणारच आहेत. चालत नाही का तुम्ही? तुमचे शेजारी येत ना ते देणके साहेब, त्याच्या पुरीस लग्न येत नाही का म्हणलं. हो ना, ते तर येणार ना, उद्या आहे ना लग्न. आज थोडी आहे आज आता तुम्ही पोचसान, आज रातचा मुक्काम. उद्या आहे ना, मग उद्या आम्ही येऊ ना. नवरीकडच्या आम्ही, आम्हाला काय नाही आलं चालते. तुम्हाला बैलबंडी तर आम्ही येणार आहोत बिलकुल उद्या बिलकुल. पण म्हणलं आज गावात काम होतं मला. सगळे निघाले का इतक्या लवकर? मग आता ठरल्याप्रमाणे अगोदर दिवशी या म्हणे ते ठाई मुक्कामी बैलजोडी सगळ्याची व्यवस्था होणार आहे ना. आज राहायचं आहे रातभर, उद्याचं लग्न झालं की परवा दिवशी निघणं आहे. मग ते तुम्हालाच माहित असं. हो ना, पण राजा कसं काय करावं आता. हे मतदानाच्या चिठ्ठ्या वाटायच्या होत्या निवडणुकीच्या. 20 तारखेला निवडणूक आहे, चिठ्ठ्या वाटायच्या आहेत ना सगळे गावातनी. मग आता रस्त्याने देता बाबा, सगळ्या गाड्या थांबल्या म्हणलं, सांगा लवकर नंतर द्या. नाही ना, आजच्या द्या लागतील सगळ्या चिठ्ठ्या. फोन सुरू आहे ना वरून, किती वाटल्या. मग काय पुरा म्हणजे टेन्शनच वाढून दिलं ना आमचं. मग लवकर वाटणार आम्हाला कोणती हालतीत नाही, कशा करून तुम्हाला पोस्ट करणार आहे. तर म्हणलं बा सगळ्या गाड्या साईडला लावा म्हणा, सगळ्याला वाटून देऊन दे तुम्ही आता. काय गावात जात बसतो मग. नाही ना गुरुजी, आता रस्त्यात नाही लय वांदे होईल नका. मग काय तर तुम्ही असं करा, लग्नात येऊनच राहिले का नाही उद्या. आता समजा लग्न आल्यावर तिथं देऊन द्या ना, मग वाटप करू. नाही ना बाबा, गचाळच पकडे ना, पटकन आजच्याच देणार आम्हाला कोणती हालतीत नाही. मग नाही तर बा काही खरं नाही. बाबा तुम्ही काय करा, तुम्ही इथंच गाड्या थांबू द्या, मी सगळे वाटप करतो ना. बस काढलं की बरोबर वाटणंच आहे ना. आता तुम्ही म्हणता द्या बा काळा म्हणलं आपलं. झाबरूगुंडा वार्ड नंबर 1 मध्ये आणि यायचं शांतारामजी घनगणी वार्ड नंबर 2 मध्ये नलू मॅडम येते. काळा पटापट. गुरुजी लय उशीर होईल पण आम्हाला आता. बरं द्या द्या. पण म्हणलं नाही, म्हणलं आपले राऊत गुरुजी कुकडे आहे म्हणलं. मग ते आहेत काय, ते कुठं आहेत काय विचारता, ज्याचं त्याला माहित आता. मग काय त्याचं त्याला माहिती, तिकडे पथकात आहेत ते. हो दिव्यांगन ते आपलं सिनियर सिटीजनचे मतदान घरोघरी जाऊन घेऊन राहिले. त्या पथकात आहेत ते. हो हिंड सुरू आहे त्याचं गाव. असं हो का, म्हणूनच तेच तर म्हणलं जरासं गॅप करून पडून राहिला. बरं ठीक आहे मग, काळा आमच्या चिठ्ठ्या काळा फटाफट. चिठ्ठ्या देतो खरी, पण मतदान करता म्हणला एकही मतदान हुकलं नाही पाहिजे आपल्या गावातलं. जितकं आहे तितकं 100% जवळपास झालंच पाहिजे. नाही ना हो, 100% ना. आपल्या गावात, आमच्या गावात तुम्ही टेन्शन नका घेऊ. पुरं 100% बिलकुल मतदान म्हणजे करायचंच. बिलकुल 16चं नाहीच. मग काही टेन्शन नाही. हो तेच म्हणलं बा. हो ठीक आहे, देतो मग पावत्याकडून. सगळ्या गाड्या थांबू द्या म्हणा. कधी लाभूजी, सगळ्या गाड्या थांबू द्या. चिठ्ठ्या वाटते म्हणलं मतदानाच्या, थांबू द्या सगळ्या गाड्या. ते बाबा आता आहे का रे बा ते. बरोबर ठीक आहे वाटा म्हणा, द्या म्हणा फटाफट.
बाजूला व्हा, बाजूला. अरे काय रे दादा, एवढी आता रसवंती सोडून जाता का तुम्ही? हा, तुमची वराडी मंडळी आता 5 मिनिटं झाले इथून गेले तर 2-2, 3-3 ग्लास झाबाळून देईन. हा, पण तरी मी नाही म्हणलं, जाऊ दे आता, उद्घाटन करूनच राहिलो. हा, सोक्ष मोक्ष मनानं सुऊ दे. पुरं बिलकुल बा सपास केलं त्यानं, पण तरी 5-6 ग्लास हाय तर. हो, तुमचं तकदीर चांगलं आणि एक म्हणजे नवरदेव. हा, नवरदेवाला जाऊ देता येईल का मला? द्या बा, तुम्ही भला तिथंच बसा, मी तुम्हाला आणून देतो. हा, बसा तुम्ही. काय तुम्ही राजा टाइमपास नका करू ना. गेले का आमच्या गाड्या कुठपर्यंत गेल्या जवळपास? आता नेमक्या 5 मिनिटं बस तुम्ही फक्त 5 मिनिटात फैसला आहे तुमचा. आत्ताच गेल्या पुढे. बरं ठीक आहे, मारत राहा, थांबा तुम्ही, घेऊन ना 2-2 ग्लास. बरं आहे बा, आम्ही काही उतरत नाही. हो, मांग आहेत म्हणलं 2 पोट्टे, डुलक्या लागल्या द्यायले. आणि आपले आबाजी आहेत आमची. हा, 5 ग्लास आहे की नाही? 5 ग्लास द्या मग. आणा इकडे आणा, वरच आणा. अरे जाणार रे बा, आणा ते तिचे 4-5 ग्लास त्या जगात भरून ते घेऊन दे, यायला देऊन दे. काय मी आणू आता, मला कसून का काही राहिलं नाही आजकाल. जाय दे घेऊन ये. मग तुम्ही सांगसान तरीच ना, हो का म्हणून आणू का मी? मग मग सर दिलं तर फुकट वाटू आणून राहिलो. असं काम आहे म्हणलं, काय सांगता आता नवरदेव? चला जाऊ दे आता, देतो 1 मिनिट. हा, तर बता देऊन देऊ की काही म्हणा राहिजा. कसं गारवा म्हणजे गारवाच केलं तुम्ही आता. बिजा आम्हाला वाटते की काही ना काही भेटायला पाहिजे थंड का. मस्त आणा आता, असं शिल्लक तर शिल्लक आणा. नाही शिल्लक नाही म्हणा, 5 गिलास भरून दे. आलोच मी 2 मिनिटात. चाल चाल. हा याले म्हणते र नाही काशीनाथ भाऊ र बापा 1 नंबर. तेच तर म्हणलं, काय रस होय करायचा. एका गिलासानं तलब गेलं नाही पण आमची. पण बाकी भाऊ राजा लय चालते पण तुम्ही रसवंती आता. नवरदेवाचे पाय लागले ना आमच्या, बस 1 नंबर. ना तू पुरा गिलास तर ढोस तू ना. 2 मिनिटात जास्त तुला गाडीत टाकणार आहोत. थांब ना तू आता, नवरदेवाचे हातपाय सगळे बांधून आता तिकडे जमा करणार आहोत मी. थांब तू आता, तू इथंच राहणार आहे झोपून. बाकीचे याला मी उचलणार आहोत. हो ना, घ्या तर तुम्ही घ्या, हजी करू नका. आहे अजून अर्धा गळा पाहिजे ना. थांबा आणतो अजून. बाबू हेच तर लय अंगात येणार आहे तुमच्या. थांबा तुम्ही. नाही बद्दल भाऊ, बद्दल आता. त्याला देऊन देऊ काय आणू का मला एक? जाय घेऊन ये लवकर. अजून अर्धा ग्लास आण, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. नवरदेवाला जरा असं शिल्लक द्यायचं. बस लवकर उचलणे आपल्याला, आणि गाडी लवकर बाजून घेऊन ये पटकन. हो ना आणतो मी बरोबर. हा, गाडी बिलकुल चाबी लावूनच आहे. ओके, चला तुम्ही आणतो मी. 1 मिनिट. मंगू हो गया काम, हो गया. गुंगी आ गई इसको. सो गई लड़की तो सो गए, बुड्ढा भी सो गया. उसका क्या हाल है रे? दोनों भी सो गए. लव गया गाड़ी, लव गया. गाड़ी लेके तू जल्दी फास्ट में. कम ऑन फास्ट. अरे बाबा, काय झालं काय म्हणलं? आता जे नाही व्हायचं झालं आता. काय शेवटी आता काय सांगा आता. एक तर टपई काढला, टेपणी काढली, सांगा आता किती घोर आला आता. आता टायर बसला कसं हे काय इग्न लय दिसून राहिलं बा लग्नात मला. हे बा शांताराम भाऊ, काय भवितव्य जरा कठीण दिसून राहिला आता. टायर राजा नवा टाकला ना मी पुढचा. जुनी आहे ती बरोबर आहे, नवा कसा काय पंक्चर झाला. हे आता समजायला मार्ग नाही मला. ते वाटेच मला काय राजा निरा लोटलाटच वाटत काम. काय करा, काही बॅटरी जाते तर काही काय कसं काय. लाईट आहे का नाही म्हणलं. सगळं व्यवस्थित आहे ना शांताराम भाऊ. गाडी मेंटेनन्स चांगला आहे आपलं. पण आता तुम्ही सांगा याला काही म्हणजे पंक्चर व्हायला काही लागते का? काय लोखंडाची चाक असते. शेवटी पंक्चर तर होणारच आहे, किती काही टायर काही असला तर. खिळा गेला असेल तर काय सांगता येते. आपण आता नाश्ता करेल लोक इकडे दबला टायर पुरा. मग आता बरं झालं आपले योग सुदे हो, रस्त्यानं नाही झाला. इथं जवळपास एखादं दुकान तरी असं गावात नाही तर बस घरावर गोटे सुद्धा मधात झाला असता. आता काय आहे मग ताजोळ? काहीच नाही का? पंक्चर काळात सामान ही एखादं टायर असते संघ लोकांचं, स्टेपनी का काय तर ती नाही का ताजोळ? पुन्हा ती सगळं आहे ना, पण ते आणलं नाही ना आज संघ. असं झालं ना ते. आता कोणाला मागा हात पसरा, त्यापेक्षा एखादं पंक्चरचं दुकान पाहू. हो, हे पहिले आता खोलून मागू दिले. आपले कपडे खराब नाही होणार का काही आपलं? तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होते. मी पाहतो इथे कोणी आहे का आता. पाहतं का नाही ते काय राजा इकडे. आता ते काय ते बैलगाड्या कुठं काय त्याचा काही आता पता नाही, काही नाही. बसली इकडे राजा. कुठे जाणार आहे बैलगाड्या? फोन लावून पाहता कुठं काय त्याला माहिती काढा. काय फोन गेले का ते काही आपलं. तुम्ही राजा असं आहे त्याला 2-3 तास लागते झाले. डिगी आपलं कसं असते आता 10-15 मिनिटात पंक्चर काढलं त्याच्या पुढे काय ते पोहोचायचे. पण आपलं राहत राजा पहा आता लवकर ते कुठं दुकान आहे काय. चला दोघं तिघं जाऊ पाहून येऊ. एक जण गाडी पैसे थांबत जा. मग तुम्ही चौघ मी गाडी पैसे थांबतो. या तुम्ही. नाही तुम्ही काय थांबता इथं? तुम्ही तिकडे शोध घ्यायला असाल. मग हे तुम्ही आमच्या संगत आला. शांताराम भाऊ इथं थांबते. शांताराम भाऊ तुम्ही इथं थांबा गाडी पैसे. आम्ही पाहतो दुकान कुठं आहे. त्याला बोलावून आणतो. थांबा चला म्हणलं. चला मामाजी चला तुम्ही. आता काय काही राजा बोलता तुमच्या बाबा. बरं मी शांताराम इथे थांबतो, तुम्ही तिकडे जा. कुठं बसता पाय डुकर फालतू. जा तुम्ही जा, आम्ही थांबतो इथं. तसं करा, आम्ही थांबतो इथं. जा तुम्ही पाहून या लवकर. बरोबर ठीक आहे. बसा तुम्ही आता. लागते अर्धा 1 तास. चला मग चला. चला म्हणलं चला. थांबा हो.
हा तिथंच थांबा तिथंच थांबा. थांबू दे म्हणलं. हा भूषण थांबू दे गाड्या थांबू दे. थांबा गाड्या थांबा म्हणलं इथं थांबा. ते आलेले आहेत थांबा. आल्या का गाड्या आल्या का? हा आता मी काय म्हणतो भाऊ, हा आता आहे बा सगळ्या गाड्या इथं सोडून द्या काय. बैल घेऊन तिकडे समोर या. समोरच्या वावरात बैलाची व्यवस्था आहे. आणि इथं सगळ्या गाड्या तुमचं सामान सुमान सगळं काढून मंडपात जाऊ द्या. हा तिथं सगळं व्यवस्था ठेवाले. आणि ज्याला समजा बाया मंडळी आहे त्याला गावातनी सभागृह आहे तिथे जागा केलेली आहे. आणि घरी गेलं चालते. हा चला या तुम्ही सगळे जण. चला. बरोबर इथं गाड्या लावायच्या मग सगळ्या नाही का. बरोबर ठीक आहे. इथं गाड्या लावून देतो आणि बैल घेऊन तिकडे येतो मग. हा ठीक आहे मग. चल रे काढ म्हणलं खांशी. चेत्या काढ खांशी काढ. घ्या मग आता सगळं खाली करून घ्या गाड्या आणि या लवकर. हा ठीक आहे आम्ही करतो व्यवस्था तिकडे. हा चला. हो काय आहे म्हणलं आल्याला काही चहा पाण्याची व्यवस्था आहे का नाही म्हणलं. कसं काय पहिले आहे ना चहाची व्यवस्था आहे ना पूर्ण. सगळ्याला चहाची व्यवस्था आहे. चहा झाल्यानंतर मग तुम्हाला सध्या लवकर पंगत बसून देऊ. पोळ्या गिड्या जवळपास आल्या होत. बेसन आलं होत. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. चला काढा भाऊ खांशी काढा. चला लवकरच आला मेरा महबूब नाही का म्हणा त्या मनानं. मला वाटते लवकरच उरकते वाटते लग्न नाही का. टाईमवरच लागते वाटते उद्या नाही. पाहा लागणार आता बेसनाचं लवकर पाहा लागणार आता काय तिकडे चहा पाणी होते वाटते सुरू. देणकी इकडे येऊन राहिला का. आले का नवरदेव. हा लवकर आला राजा नवरदेव त्या मनानं समजा. ते आताच आहे ना अजून डमणी आजीच आहे. हे पुढचे आले तर सनहरके ते आले आता. बैलबंडे आहे ते लावले. चहा पाण्याची व्यवस्था सुरू केली. आहे तर आपली टीम तिथं पुरं स्टॉल लावलेला आहे. चहा गी पाणी हे ते सगळं देणं सुरू आहे. म्हणून मी तुला पाहायला आलो की कुठं काय बा आपलं हे. लवकर पंगत बसून द्या लागते आपल्याला 11 11:30 लोक. म्हणजे नवरदेव यातच आहे अजून नाही का. बाकीची जायले नाही का. मी आलं मेरा महबूबा आहे म्हणून गाणं लागलं. बरोबर ठीक आहे मग आता आपलं काही राहिलं नाही. बस पाणी उन्हून यायला ठेवलेलं आहे. आपलं ते भाजी गिजी चिरणं सुरू आहे. कांदा हे ते सगळं दिलं आपलं टरटर टाकून की बेसन वरलं की होईल का मोकळ्या. टेन्शन नाही. नाही बा म्हणलं चांगलं करा तुम्ही. नाव नाही ठेवलं पाहिजे कोणं. जे काय लागेल ते टाकून द्यायचं. बाकी काही अडचण. तसं तर आहे म्हणा सगळं सामान गिमान पुरेपूर आहे. फक्त जरा असं तेलाचा डब्बा एखादा अजून शिल्लक जर असता का नाही म्हणजे वरून हे घेतील ना तर पाहुणे हे ते. म्हणून म्हणलं एक डब्बा अजून तुम्ही दोन असे शिल्लक घेऊन या. म्हणजे टेन्शनचं काम नाही. एक ओमनीत नेऊन ठेवलं ना. तेच म्हणलं म्हणून म्हणलं बाकी मग काही अडचण नाही. असं हो का. 5-6 डबे आणले त्याला इतकं लागते का आपल्याला. उद्यासाठी लागेल ना काही. बरं ठीक आहे आणतो जाऊ दे काय पाहा लागते एवढं. ठीक आहे. म्हणसान तर मी तेवढं ते भागवतो पण कसं चांगलं बनलं पाहिजे की नाही काही बी. आता संध्याकाळी स्वयंपाक मग काय बनवू. आता हे दुपारचं तर पोळ्या आणि बेसन समजा आहे. संध्याकाळचं काय करायचं त्याचं. संध्याकाळी आता काय टाका म्हणा काय संध्याकाळी पाहा तुमच्या हिशोबानं काही बी. रात्रभर आता म्हणजे निघालं पाहिजे रात निघाली पाहिजे. रामगोय करून टाकू मग. मस्त आपलं मिक्स भाजी डाळ गिळ टाकून बिलकुल असं वरण करायचं चांगलं मसाल्याचं. काजू गिजू टाकू त्याच्यात. आणि वरून आपले रामगोय कणकीचे. बस एक खाल्ला की होई तिकडे. संध्याकाळी एका प्लेटीत घेतली होय मोकळे. हो त्या दिवशी आपलं संत एकनाथ महाराजचे काहीतरी कार्यक्रम होता बा तिथं त्या शिवनगरले. तिथं पाहिले मी ते रामलाडू त्या ह्याच्यात वरणाच्या भाजीतनी असं मस्त बिलकुल टाकले की बिलकुल नो टेन्शन. निंबू गिंबू पिलं की बा मावलं सुटल्या का. मग मीच होतो तिथं. दुसरं कोण होतंच कोण आचार्य. मीच होतो तिथं. मग काय तिथचं मॅच केलेलं आहे. आता हे मग संध्याकाळचं रामलाडूचं नाताचं बेसन पोळीचं ओके नाही का. ठीक आहे तिखट गिकट मीडियम समजा. तर तेजच मध्ये बनवा ना म्हणजे कसं चांगलं लागलं पाहिजे. ठीक आहे. उद्याची म्हणलं मिरच्याची भाजी हुकली नाही पाहिजे लग्नातली. ते एकदम मावल बनली पाहिजे. ते काय पाहा लागते हो. खुरासनी मिरच्या म्हणल्यावर पुरं कानातूनच धुपट सोडतो मी. सगळीकडून धुपटच धुपट. बस तेच म्हणलं. म्हणजे कसं चरवर असलं म्हणजे चव लागते त्याला. ठीक आहे मग चला पाय तुम्ही तिकडे काय चालू. चहा पाण्याचं अटपलं असेल तर त्याला बसा गिसाचं करतो मी. ठीक आहे येतो मग. चला. हो पाय तुम्ही बरोबर. हो करतो मी. चला जा तुम्ही जा. गाडी थांबा नवरदेवाची. उतरा बरं सगळे जण. पहा बरं काय कसं काय तिंगा काशा गिशा काय करू राहिले ते. चला बरं पहा बरं ते. हे तर झोपलं वाटते बा. हे काशा झोपला का म्हणायची मी. गाडी झोपला काय. आणि नवरदेव कुठं आहे का. नवरदेव कुठं आहे म्हणलं. मारुतराव कुठं आहे. कसं काय म्हणाय का झोपले गेले का. जगण्या झोपलं संख्या बी मा बुडा बी. मारुतराव कुठं आहे म्हणलं. मारुतराव इकडे बी नाही. राहिला कुठे गेले मग ते. बाकीचे झोपले कोणी पण अचानक कसे काय झोपले. गाडी उभी हे झोपून हाय काय हे ताल. अरे बाबा झोपले कायले. यायले काहीतरी गुंगीचं घेतलं वाटते ना. हे मारत्या कुठे गेला का. हे बा पाणी घ्या बरं शांत भाऊ. आपल्या गाडीतलं पाणी घ्या बॉटल. शिपा द्यायच्या तोंडावर. बरोबर 1 मिनिट. थांबा पाणी आणू आता. घ्या द्यायला खाली घ्या पोट्टे येईल. खाली घ्या.
पाणी झाला पहिले हो, पाणी आणा ना पहिले. हो आणून राहिलो. समजून राहिलं ना, आम्ही इथं कसं काय काय झालं काय अचानक इथंच काऊन आम्ही? बाबा इथं झाला तुम्ही झोपून होते ना झोपून त्यातल्या मारत राहा नवर द्या ते नाही ना डमनीत नाही कुठं काय झालं काय तुमचं? अरे बाबा ते काय उसाचा रस दिला त्या माणसानं डोळ्या भारी पडला आणि झोपच लागली आम्हाला काय माहित मारती कुठं गेला आणि कोण काय कुठं गेलं. अरे बापरे, गुंगीचं औषध टाकून निलगडे मारतील. अरे बाबा, मग कसं काय झालं असं नाही म्हणजे कसं काय कशा झालं काय नेमकं प्रकरण काय घडलं ते लवकर सांग. लवकर जाणार पाय नाही मारती कुठं आहे तर. हो ना इथं आहे बा आम्ही इथं डमणी थांबवली ती आले दोघं जण म्हणे रसवंतीचं उद्घाटन आहे म्हणे घ्या म्हणे एक ग्लास रस तुमचे वराडी आताच घेऊन गेले म्हणे सगळे. आम्ही म्हटलं बा द्या मग आम्ही एक दीड ग्लास घेतला पोट्याने एक घेतला दिली तांदूळ मग आमच्या डुलकीच लागले आम्हाला अचानक. मग पुढे काय झालं आम्हाला काही माहित नाही. हो ना, पण कोणी नवळ्या माणसाच्या जवळचं खाल्लं नाही पाहिजे राजा, पिलं नाही पाहिजे कुठचं काही. का बे जगण्या सांग केलं का तुम्ही कसं काय केलंय का मग? आम्हाला काय माहिती आहे काय टाकलं असेल म्हणून काय आणि काय नाही तर आम्हाला म्हणे प्या म्हणे आम्ही दुसरा ग्लास बरं झालं नाही घेतला. पुन्हा जाऊ द्या बा निपलं ना पण आता मारुत राव काय ना आपले मग आता 90 दिवस नाही तर आपण तिथं जाऊन करता काय शिवलाल काय करतं रे आता कसं करावं म्हणलं. नाही आता मी काय म्हणतो मुंशीराम भाऊ, हो झाकली मुठ सव्वा लाखाची राहू द्या, 1-1.5-2 तास आपण वाट पाहू. हो काही फोन जर आला समजा किडनॅपरचा म्हणा किंवा काही ना काही काय झालं हे समजणारच आहे आपल्याला. मग पाहिलं सुरू करू आपण मग इकडे तिकडे सगळं पोलीस स्टेशन हे ते जे कराच ते करून टाकू मग. तसंच करावं लागेल नाही का. हो आता सध्या देणकेला फोन करूच नका. हो जरासं आम्ही थांबलेला म्हणा इथं सगळेच जण आहो म्हणा आम्ही. हो जरा थापीवर ठेवू त्याला 2-3 तास आणि नंतर मग काय करायचं ते निर्णय घेऊ मग. बरोबर आहे बा, आपण एका ठिकाणी बसू शांत दिमागानं काहीतरी याच्यावर सुचू. चला मग चला तिकडे चला एखाद्या हॉटेलवर चला. तर चला आता इथपर्यंत तर आम्ही पोहोचलो. हो कारण की वेळेचा अभाव आणि मोठ्या प्रमाणात जे कामाचा व्याप यामुळे आज एवढाच व्हिडिओ बनवणं शक्य झाला. उद्या हा विषय कंप्लीट करायचा पुरेपूर 99% प्रयत्न करू आणि या विषयाचा शेवट आनंददायीच होईल. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. विषय रंगवासाठी काही ना काहीतरी टेक्निक करावंच लागते. त्यामध्ये काही ना काही सस्पेन्स असणं आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही अशी चिंता करू नका, सगळं व्यवस्थित होईल. फक्त उद्याच्या एपिसोडमध्ये आपण क्लिअर करायचा प्रयत्न करू. तर चला उद्या भेटू 5 वाजता.